हॅलो एव्हरीवन। तर आपल्या सर्वांना माहीत आहे की भारताच्या गुकेशने वर्ल्ड चॅम्पियनशिप जिंकलेली आहे आणि त्यामुळे एकंदरीतच आत्ताचं जे भारतीय चेस वर्ल्ड आहे ते अतिशय फॉर्ममध्ये आहे, ते अतिशय उत्साहामध्ये आहे आणि फक्त वर्ल्ड चॅम्पियनशिपच नाही तर त्याच्या आधीसुद्धा जे ऑलिम्पियाड स्पर्धा झाली त्याच्यामध्ये आपण डबल गोल्ड जिंकलेलं आहे। म्हणजेच ओपन कॅटेगरीमध्ये पण आपण गोल्ड जिंकलं आणि मुलींच्या कॅटेगरीमध्ये सुद्धा आपण गोल्ड जिंकलेलं आहे। आणि त्यामुळे एकंदरीतच तुम्ही जर बघितलं तर आता सध्या रिसेंट ज्या चेसच्या स्पर्धा होत आहेत त्याच्यामध्ये लहान मुलांच्या खेळण्यांची संख्या खूप जास्त वाढलेली आहे। लहान मुलांचे पॅरेंट्ससुद्धा आता चेसकडे अतिशय सिरियसली बघतायत आणि त्याच्यामुळेच ऑलमोस्ट कुठल्याही दिवशी कुठलीही स्पर्धा असू दे पण त्याच्यामध्ये खेळणारे खेळाडू तुम्हाला नक्की सापडत आहेत। या सगळ्यामध्ये मला वाटतं एक गोष्ट थोडीशी मागे पडली किंवा बाजूला राहिली ती म्हणजे भारतामध्ये जे स्टँडअप कॉमेडियन्स आहेत त्यांचं या क्षेत्रातलं योगदान थोडंसं मागे पडलं किंवा आपण म्हणू की ते ऑलरेडी खूप जास्त प्रसिद्ध आहेत, इतके प्रसिद्ध आहेत की चेसबद्दल त्यांना अजून तेवढं फारसं क्रेडिट दिलं गेलेलं नाही आहे। आता क्रेडिट म्हणजे का, तर मी आता काही गोष्टी इथं व्हिडिओमध्ये सांगतोय त्या तुम्हाला पटल्या तर जरूर लाईक करा, कमेंट्समध्ये मला जरूर कळवा। क्रेडिट मी यासाठी म्हटलं की आपल्याला माहिती आहे की ज्यावेळी कोविड आला होता, कोविड काळामध्ये आपल्याला माहिती आहे की बाहेर सर्व काही मैदानी खेळ बंद झालेले, मैदानी स्पर्धा बंद झालेल्या, प्रत्येकजण घरामध्ये अडकला होता। अशा वेळी भारतामध्ये काही कॉमेडियन्स असे होते की ज्यांनी ऑनलाईन स्ट्रीमिंगवरती चेस खेळायला सुरुवात केली आणि ऑनलाईन स्ट्रीमिंगवरती चेस खेळताना त्यांच्यामुळे असं झालं की जे चेस आधीच इतकं पॉप्युलर किंवा आधीच इतकं प्रसिद्ध होतं त्या चेसमध्ये त्यांचे फॅन फॉलोअर्स जे पूर्वी जास्त चेस खेळत नव्हते पण कोविडमध्ये अचानक हजारो लाखो लोक जे आहेत ते हे चेस खेळायला सुरुवात झाली आणि ऑल ऑफ द सडन ज्याला एक्सपोनेन्शियल ग्रोथ म्हणतात की अचानकच एखाद्या गोष्टीमध्ये खूप जास्त वाढ दिसून येते, तशा प्रकारची वाढ आपल्याला चेसमध्ये कोविडमध्ये बघायला मिळाली। तर हे क्रेडिट जे आहे ते आपण कॉमेडियन्स कम्युनिटीला द्यायला हवं की कोविड काळाचा जो होता त्याचा त्यांनी पुरेपूर वापर केला आणि पुरेपूर वापर केल्यामुळे अचानक हजारो लाखो फॅन्स जे आहेत ते चेसकडे वळाले आणि मग त्यातूनच आपल्याला माहीत आहे की तोच एक पर्टिक्युलर पिरियड होता कोविड काळ की ज्यावेळी जे आजचे चांगले खेळाडू आहेत जसे की गुकेश अर्थातच होता, प्रज्ञानंद आहे, अर्जुन आहे, विदित आहे, या खेळाडूंविषयी जास्त माहिती जी आहे ती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचत गेली। त्याच्या आधीसुद्धा जे रेग्युलर चेस फॉलोअर्स होते त्यांना हे 4-5 खेळाडू त्यावेळी खूप लहान होते हे माहीत होते, पण कोविड आल्यानंतर जसे की कॉमेडियन लोक चेस खेळायला सुरुवात झाली त्यानंतर हे खेळाडू माहीत असण्याचं प्रमाण हे खूप जास्त वाढलं। म्हणजे आता तर माझी खात्री आहे की गुकेश जो आहे तो क्रिकेटसारख्या जे क्रिकेटचे प्लेयर्स लोकांना घरोघरी माहिती आहे तसं आता घरोघरी माहीत झालेलं आहे। डेफिनेटली त्याचा फोटो बघून कोणीही पटकन म्हणून जातं की अरे हो हा तर गुकेश, हा आपला वर्ल्ड चॅम्पियन आहे। तर ही जी गोष्ट आहे ही होण्यासाठी आपल्याला कॉमेडियन्स कम्युनिटीने खूप मोठा हातभार लावलेला आहे, ज्यामध्ये जे लोक चेसकडे फारसे बघत नव्हते असे लोकसुद्धा आता चेसकडे वळाले आणि त्यातले अनेक जण आजही आता आवड म्हणून चेस खेळत आहेत। तर एवढं क्रेडिट आपण थोडंसं कम्युनिटीला द्यायला हवं की त्यांनी हा जो खेळ जो आधीच भारतामध्ये लोकप्रिय आहे, आधीच भारतामध्ये खेळणाऱ्यांची संख्या खूप जास्त आहे, तो खेळ एक नवीन उंचीवर घेऊन जाण्यासाठी त्यांनीही हातभार लावलेला आहे। तर तुम्हाला काय वाटतं की हे जे मी व्हिडिओमध्ये बोललो ते बरोबर आहे का? जर तुम्हाला हे चुकीचं वाटत असेल तरी तुम्ही मला कमेंट्समध्ये सांगू शकता की हे चुकीचं का आहे, पण मला तरी वैयक्तिक असं वाटतं की आपण कॉमेडियन्स कम्युनिटीला सुद्धा चेसच्या प्रचाराबद्दल प्रसाराबद्दल क्रेडिट द्यायला हवं आणि आज आपण सगळेजण वर्ल्ड चॅम्पियनशिप आणि गोल्ड मेडलिस्ट असलेल्या खेळाडूंच्या देशातले आहोत, याच्याबद्दल आपल्याला सगळ्यांना अभिमानही असायला हवा। धन्यवाद।